सुक्या खोबऱ्याची चटणी तयार करण्यासाठी मी इथं सुक्या खोबऱ्याचे काही तुकडे घेतलेले आहेत. तुम्ही जरी सुकं खोबरं किसून घेतलं तरी चालेल. ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात. त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. मी शेंगदाणे भाजून कूट केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाणे भाजून मिक्सरच्या भांड्यात टाकू शकता. अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा दही, चवीनुसार मीठ, पाव वाटी पाणी टाकून घेऊया आणि अर्धा चमचा साखर टाकून आपण झाकण लावून मिक्सरला एकदम बारीक अशी चटणी वाटून घेणार आहोत. मी ह्याच्यावर तडका दिलेला नाही आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे तेलामध्ये जिरे, हिरवी मिरची टाकून ह्याचा छान असा तडका चटणीवर टाकू शकता.